हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर नानवटे, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी. आपण अभ्यासत आहोत MA सेकंड इयर इतिहास विषयातील पेपर टुरिझम अर्थात पर्यटन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठने हा पेपर अभ्यासक्रमासाठी दिलेला आहे. तर आज आपण या क्लासमध्ये या पेपरमध्ये काय अभ्यासक्रम आहे यावर प्रकाश टाकणार आहोत. तर पर्यटन या पेपरचा अभ्यासक्रम पाहण्याच्या पूर्वी आपल्याला पर्यटन या विषयाची एक पार्श्वभूमी माहीत असणे आवश्यक आहे. पर्यटन म्हणजे काय तर ढोबळमानाने फिरायला जाणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि परत आपल्या मूळ ठिकाणी परत येणे, ही झाली ढोबळमानाने पर्यटनाची व्याख्या. परंतु गंमत अशी की फिरण्यामधून पर्यटन उद्योग आकारास आला आहे आणि या उद्योगाने देशाला एक मोठी रोजगाराची संधी दिली आहे किंवा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत आणि एक परकीय चलनही मिळण्याचे एक हे मोठं साधन आहे. अर्थात जे देशामध्ये अनेक उद्योग आहेत त्यापैकी पर्यटन उद्योग हे एक अग्रगण्य उद्योग ठरला आहे. तर प्रत्येक देश आपल्या देशामध्ये पर्यटन उद्योग विकास वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. जेव्हा आपण भारत देशाचा विचार करतो तर भारत देशामध्ये पर्यटन उद्योग विकास वाढीसाठी काय नाही आहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर किल्ले, गड, लेणी, स्तूप, चैत्य, विहार, मंदिर या तर वास्तू आहेतच, परंतु याही शिवाय पर्यटन विकास वाढीसाठी किंवा परकीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथील नैसर्गिक स्थळे मोठ्या प्रमाणावर आहेत. येथे थंड हवेची ठिकाणे आहेत, समुद्रकिनारा एक मोठा लाभलेला आहे या देशाला आणि येथील हवामान पर्यटन उद्योगास अनुकूल आहे. याशिवाय या देशाला एक जी संस्कृती लाभलेली आहे ती ही पर्यटन उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर जी संस्कृती आहे त्यामध्ये आयुर्वेदाची ही एक संस्कृती लाभलेली आहे. त्यातून वैद्यकीय पर्यटन आकारास आले आहे. यानंतर हा कृषी प्रधान देश आहे म्हणून कृषी एक पर्यटन हे सुद्धा इथे आकारास आले आहे. यानंतर या देशामध्ये जे प्रत्येक प्रांत आहेत, प्रत्येक राज्य आहेत, या प्रत्येक राज्यामधील एक खाद्यपदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहे. जसं आपण महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी महत्त्वाची आहे एक खाद्यपदार्थ, तर अशी एक खाद्यपदार्थाची संस्कृती ही येथे लाभलेली आहे. तर एक फूड पर्यटन हे सुद्धा इथे आकारास आलेले आहे. तर व्यापारी दृष्टिकोनातून, संशोधन दृष्टिकोनातून, ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी, धार्मिक पर्यटन असं या विषयाचा जर आपण विस्तार पाहिला तर विस्तार फार मोठा आहे. पर्यटनाचा विचार करताना या देशामध्ये जी काही स्थळं आहेत तर त्या स्थळांमध्ये तसं तर हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक पर्यटन स्थळ आहेत इथे, पण यामधीलही 40 जे स्थळ आहेत त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केलेला आहे. आणि आता ठीक आहे, या 40 स्थळांचा किंवा 40पेक्षा थोडे जास्तही असू शकतात, तर यांचा समावेश एक वारसा स्थळ यादीमध्ये नोंद झालेली आहे जगाच्या यादीमध्ये, म्हणून त्यांचं जतन आणि संवर्धन होते. परंतु विद्यार्थ्यांना हेही माहीत असणं आवश्यक आहे की अशी अनेक स्थळ आहेत की जी दुर्लक्षित आहेत, ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करत आजपर्यंत आपलं अस्तित्व रोखून आहेत आणि एक त्यांच्याकडे लक्ष देणं किंवा त्यांचं जतन संवर्धन करणं आवश्यक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ती महत्त्वाची आहेत, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. तर अशी ही काही पर्यटन स्थळ आहेत की जे विद्यार्थ्यांना त्याचाही अभ्यास या विषयाच्या अनुषंगाने करणे आवश्यक आहे. तर एक प्रत्येक 11वी नोकरी ही पर्यटन उद्योगाने दिलेली आहे, म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जागतिक आणि भारतीय पर्यटन दिनही साजरा करतो, अर्थात वर्षातून 2 वेळेस आपण हा दिन साजरा करतो. तर भारतीय पर्यटन दिन 25 जानेवारी आणि जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर आहे. अर्थात इतका महत्त्वाचं हे पर्यटन क्षेत्र बनलेलं आहे आणि त्याचा विस्तारही तेवढाच मोठा आहे. तर आपल्याला सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे हे आपण पाहूया आणि सिलेबसच्या शेवटी एक आपल्याला यादी दिलेली आहे
संदर्भ ग्रंथाची. तर यामध्ये सिलेबसशी रिलेटेड असलेले अनेक तुम्हाला अभ्यासक्रम तर उपलब्ध होईल, नोट्स त्यामधून उपलब्ध होतील, परंतु या विषयाचा विस्तार एक मोठा असल्यामुळे आणि महत्त्वाचा विषय असल्यामुळे वेळोवेळी या विषयाशी संबंधित अनेक मासिके, पेपरमध्येही लेख येतात, विशेषांक येतात. तर ही सर्व विशेषांक, त्रैमासिक वगैरे हे सर्व विद्यार्थ्यांना वाचणे आवश्यक आहे. तरच या विषयाचा विस्तार आपल्या लक्षात येतो. तर लोकराज्य, साप्ताहिक अशी काही विशेषांक आहे, यामधून या अभ्यासक्रमावर किंवा पर्यटन या विषयावर आपला प्रकाश पडू शकतो. कारण की प्रत्येक देशातील 11वी नोकरी ही पर्यटनाने दिली आहे आणि देशातील अग्रगण्य उद्योगापैकी 3ऱ्या क्रमांकाचा उद्योग हा आहे. अर्थात सध्या आता तर महामारीच्या या वातावरणामध्ये निश्चितच यावर परिणाम झाला आहे, परंतु पर्यटन किंवा फिरणे हे मानवी जीवनाचं एक अभिन्न अंग आहे किंवा त्याशिवाय तो जगू शकत नाही. तर एक मनोरंजनासाठी, आनंदासाठी पर्यटन, प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पर्यटनाला स्थान देतोच. तर पर्यटन हा अशा पद्धतीने महत्त्वाचा विषय आहे. तर हे असे मासिकही विद्यार्थ्यांना त्यासाठी वाचणे आवश्यक आहे. तर काही मासिकची आपण इथे ओळख करूयात. प्रवास विशेष, साप्ताहिक, लोकराज्य, फिरायला जाऊ, महाराष्ट्र पाहू वगैरे अशा. फूड टुरिझम, खाद्य संस्कृती अर्थात या देशाला लाभलेली आहे. पर्यटन उदीयमान उद्योग, पर्यावरणाचाही यावर काय परिणाम होतो हेही इथे अभ्यासणं महत्त्वाचं आहे. पर्यटन विशेषांक, पर्यटनातील नव्या वाटा, कुठले कुठले पर्यटन स्थळ आहेत, आपल्या एरियामध्ये कोणते आहेत, आपल्या राज्यामध्ये कोणते आहेत, आपल्या राज्यात असलेल्या पर्यटन जे स्थळ आहेत त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश आहे का, या सगळ्याचा अभ्यास विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमामधून होणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने MA पण हा पेपर आहे आणि जो BA सेकंड इयर आहे त्यांच्यासाठी सुद्धा कौशल्य विकास म्हणून हा पेपर आहे. आपण परत तोही सिलेबस पाहणार आहोत. सध्या जो आपल्याला दिलेला आहे हा पेपर. तर यामध्ये जे पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन ऑफ टुरिझम, यामध्ये मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ टुरिझम, अर्थ सांगायचा आहे, व्याख्या सांगायच्या आहेत पर्यटनाच्या. अर्थात थोडक्यात पहिलं युनिट म्हणजे पूर्ण पर्यटनाची ओळख करून घ्यायची आहेत. बी जे पॉईंट आहे त्यामध्ये टाईप्स आहेत, म्हणजे प्रकार आहेत पर्यटनाचे कोणते आहेत, स्वरूप, नेचर अँड स्कोप म्हणजे व्याप्ती काय आहे पर्यटनाची. सी पॉईंट्स दिलेला आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ टुरिझम, अर्थात पर्यटनाचा जो ऐतिहासिक मागोवा आहे पर्यटनामध्ये तो पाहायचा आहे आपल्याला. इम्पॉर्टन्स ऑफ टुरिझम म्हणजे पर्यटनाचे महत्त्व काय आहे हा डी पॉईंट दिलेला आहे. यानंतर युनिट सेकंड जे आहे डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम म्हणजे पर्यटनाचा विकास, त्यामध्ये ए पॉईंट दिलेला आहे सार्जंट कमिटी. तर सार्जंट कमिटीने यावर कशा पद्धतीने फोकस केलेला आहे आणि पर्यटन विकासामध्ये त्यांचे योगदान काय आहे यावर प्रकाश टाकायचा आहे. यानंतर बी पॉईंट दिलेला आहे MTDC अर्थात महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर याचाही आपल्याला या सिलेबसमध्ये अभ्यास करायचा आहे. एलिमेंट्स ऑफ टुरिझम डेव्हलपमेंट, पर्यटन विकासाचे प्रेरणादायी घटक कोणते आहेत यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. डी पॉईंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ टुरिस्ट गाईड इन टुरिझम म्हणजे पर्यटनामध्ये जे मार्गदर्शकाची किंवा गाईडची जी भूमिका असती त्याचे महत्त्व पण आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. यानंतर जो तिसरं युनिट दिलेलं आहे टुरिझम मॅनेजमेंट, तर यामध्ये पहिलं जे आहे ते प्लॅनिंग अर्थात नियोजन, बी आहे ट्रान्सपोर्ट वाहतूक, सी आहे एकमोडेशन अर्थात निवास व्यवस्था. तर निवास व्यवस्थेचे अनेक प्रकार आहेत त्यावर आपल्याला इथे प्रकाश टाकायचा आहे. यानंतर जो डी पॉईंट दिलेला आहे टुरिझम मार्केटिंग, यामध्ये बाजारपेठ यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे.
यानंतर जे चौथं पॉईंट दिलेलं आहे त्यामध्ये ए जे आहे उपपॉईंट त्यामध्ये ॲग्रो कृषी पर्यटन. यानंतर जो आपल्याला बी पॉईंट दिलेला आहे बी ॲडव्हेंचर साहसी पर्यटनालाही तितकेच महत्त्व आहे. यानंतर मेडिकल अर्थात वैद्यकीय पर्यटन हेही तितकेच महत्त्वाचे आहे. एक्युजमेंट पार्क डी पॉईंट दिलेला आहे अर्थात मनोरंजन पार्क. यावर आपल्याला इथे प्रकाश टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे 4 पॉईंट या सेमिस्टरला दिलेलं आहे. यानंतर पुढील सेमिस्टरसाठी जो पेपर दिलेला आहे त्यामध्ये पण 4 युनिट दिलेले आहेत. त्यामधील पहिलं युनिट आहे रिलिजियस टुरिस्ट प्लेस, म्हणजे एक धार्मिक जे पर्यटन स्थळ आहेत त्यावर आपल्याला इथे प्रकाश टाकायचा आहे. त्यामध्ये ए पॉईंट्स दिलेला आहे ज्योतिर्लिंग. तर ज्योतिर्लिंगमध्ये पण आपल्याला काही दिलेले आहे. त्यामध्ये औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ हे 2 ज्योतिर्लिंग अभ्यासायचे आहेत. बी पॉईंट दिलेला आहे दर्गाह, मग त्यामध्ये अजमेरची दर्गाह अभ्यासायची आहे. सी पॉईंट दिलेला आहे गुरुद्वारा, त्यामध्ये नांदेड येथील गुरुद्वारा आपल्याला अभ्यासायचा आहे. डी पॉईंट दिलेला आहे स्तूप, मग स्तूपमध्ये सांची, सारनाथ आणि लुंबिनी येथील स्तूप आपल्याला अभ्यासायचे आहेत. सेकंड युनिट जे दिलेलं आहे त्यामध्ये फोर्ट्स किल्ले मॉन्युमेंट्स फॉर टुरिझम, यामध्ये किल्ले जे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये ही 4 किल्ले दिलेले आपल्याला दिसतात, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आणि देवगिरी. त्यामध्ये परत बी उपपॉईंट दिलेला आहे मॉन्युमेंट्स, म्हणजे जी स्मारके आहेत त्या स्मारकांवरती प्रकाश टाकायचा आहे. त्यामध्ये पहिलं स्मारक दिलेलं आहे सिंदखेड राजा, दुसरं दिलेलं आहे ताजमहल, तिसरं दिलेलं आहे बीबी का मकबरा आणि चौथं दिलेलं आहे दीक्षाभूमी. यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. तिसरं युनिट जे दिलेलं आहे म्युझियम हेज टुरिझम, आपल्याला पर्यटनामध्ये म्युझियमची महत्त्व काय आहे, भूमिका काय आहे, त्यांचे कार्य काय आहे. तर त्यामध्ये पण ए बी 2 पॉईंट दिलेले आहेत. डेफिनेशन स्कोप अँड फंक्शन, म्हणजे आपल्याला म्युझियमचं अर्थ सांगायचा आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्यांचं कार्य कसं चालते, या सगळ्यांवरती प्रकाश टाकायचा आहे. मग आपल्याला कुठले म्युझियम दिलेले आहेत, तर तेरचं म्युझियम दिलेलं आहे. औरंगाबाद, कोल्हापूर आणि सातारा येथील काही महत्त्वाचे म्युझियम आपल्याला अभ्यासक्रमामध्ये ठेवलेले आहेत. यानंतर जे चौथं युनिट दिलेलं आहे इम्पॅक्ट ऑफ टुरिझम, यामध्ये जे पर्यटनावर परिणाम करणारे जे काही प्रेरणादायी घटक आहेत त्यामध्ये पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिकल आणि कल्चरल. तर यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या सर्व दृष्टीने पर्यटन या विषयाचा आपल्याला एकंदरीत अभ्यास करायचा आहे. तर थोडक्यात पर्यटन या पेपरमध्ये जे आपल्याला सिलेबस दिलेला आहे तोही बऱ्यापैकी विस्तारित दिलेला आहे. तर मागील वर्षी जे आपण कला आणि स्थापत्य हा पेपर अभ्यासला होता त्यामध्ये अनेक स्थळांचा आपण अभ्यास केला होता, जे अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहेत त्यावर प्रकाश टाकला होता. पण त्यावेळेस आपण कला आणि स्थापत्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यास केला होता. यावेळेस जरी हे काही आपल्याला पर्यटन स्थळ दिलेले आहेत तर यावेळेस आपल्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यांचं काय महत्त्व आहे यावर प्रकाश टाकायचा आहे. तर जर एखादं पर्यटन स्थळ आहे तर तिथे पर्यटकाला जाण्यासाठी काय सुखसुविधा आहेत, तिथे जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे, विदेशी पर्यटक आला तर जवळचं विमानतळ कोणतं आहे, तिथली बाजारपेठ काय आहे, बाजारपेठेमध्ये जे महत्त्वाचं तिथलं जो विशेष विक्रीला जो पदार्थ आहे किंवा तिथे निर्माण होणारी एखादी वस्तू आहे त्याचाही अभ्यास इथे आपल्याला करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून इथे आपल्याला अभ्यासायच्या आहेत की एखादा पर्यटक त्या स्थळापर्यंत कशा पद्धतीने जाऊ शकतो आणि शिवाय तेथील धार्मिक महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व, राजकीय, सांस्कृतिक या सगळ्याच गोष्टींचं एक थोडक्यात आढावाही आपल्याला घ्यायचा आहे. तर आज आपण इथेच थांबूया, परत भेटूया पुढील क्लासमध्ये. धन्यवाद.